सर नमस्कार. नमस्कार. सध्या 2 दिवसांपासून उमरेड शहरात नगरपालिका अंतर्गत ज्या काही आता नगरसेवक निवडून आले आहेत आणि एक स्वीकृत नगरसेवक पदाची नियुक्ती झाली किंवा त्यासाठी काही लोकांची नावं गेलेली आहे. अशा पोस्ट व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर. तर आपल्या उमरेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? याबद्दल आपण माहिती द्यावी विदर्भ आवाजच्या माध्यमातून. जी, जी. नमस्कार. प्रत्येक नगरपालिकेमध्ये लोकांमधून निर्वाचित नगरसेवक आणि नामनिर्देशित नगरसेवक असे नगरसेवकाचे प्रकार असतात. आपल्या उमरेड शहरामध्ये आत्तापर्यंत आपण 27 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असं लोकांमधून निवडून दिलेलं आहे. ज्या लोकांच्या वैद्यकीय क्षेत्रात, अभियांत्रिकी क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान आहे, ज्यांना चांगला अनुभव आहे, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा नगरपालिकेच्या पॉलिसी डिसिजनमध्ये, धोरणात्मक निर्णयामध्ये त्यांचा सहभाग राहावा आणि लोकांना चांगल्या दर्जेदार सेवा देता याव्यात. अच्छा. यासाठी म्हणून शासनानं ही एक सोय निर्माण केली होती, त्यांच्या अनुभवाचा लाभ नगरपालिकेला व्हावा म्हणून. त्याच्यामध्ये असं आहे की एकूण नगरसेवकांचे जे पद आहेत त्याच्या 10% किंवा 5 यापैकी जी कमी संख्या असेल त्या संख्येचे स्वीकृत नगरसेवक आपल्याकडे असतात. आपल्याकडे टोटल 28 नगरसेवक असल्यामुळे आपल्याकडे स्वीकृत नगरसेवक हे 3 असतात. अच्छा. तर त्या स्वीकृत नगरसेवकांसाठी जे क्रायटेरिया आहे आपल्याला माहीतच आहे. त्या वैद्यकीय व्यवसाय असेल, तो कायद्याचा ज्ञानी असेल किंवा अभियांत्रिकी सेवेतला असेल किंवा तो मुख्याध्यापक असेल, प्राध्यापक असेल, लेक्चरर असेल, असे जे अनुभवातले लोक आहेत किंवा जे हे आहेत धर्मादाय आयुक्ताकडे जे रजिस्टर्ड ट्रस्ट आहेत, या ठिकाणी एखाद्या खाजगी संस्थेमध्ये ज्यानं 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ष पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे, अशा अनुभवी लोकांना ते स्वीकृत नगरसेवक म्हणून नामांकन दाखल करता येते. आणि आपल्या नगरपालिकेमध्ये जिथे पद आहेत तर ते तौलानिक संख्याबळ असतं, म्हणजे कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक प्रत्यक्ष निवडून आले त्या आधारे तो निश्चित करून दिलेला जातो. आपल्या इथं भाजप गटातले 14 नगरसेवक अधिक 1 नगराध्यक्ष असे 15. तर तौलानिक संख्याबळाच्या आधारे त्यांच्याकडे 2 स्वीकृत नगरसेवकाचे पद जात आहेत आणि काँग्रेस पक्षाचे 13 नगरसेवक असल्यामुळे तौलानिक संख्याबळाच्या आधारे त्यांच्याकडे 1 स्वीकृत नगरसेवकाचं पद जाणार आहे. बरं सर, ही तरतूद कधी करण्यात आली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये? यासाठी काही वेगळा कायदा आहे का? जी, जी, जी. आपल्याकडे ही कायद्याची तरतूदच आहे. त्याच्यासाठी जे स्वीकृत अधिनियम आहे हे 2006चं ते अपडेटेड केलं 2010ला. तेव्हापासून ही तरतूद आहे. आणि त्याचे जे नामांकन दाखल करण्याचा जो विषय आहे, हा नामांकन दाखल माननीय जिल्हा सहआयुक्त कलेक्टर ऑफिस नागपूर त्यांच्याकडे दाखल करायचं होतं. पहिली जी सभा असते त्या सभेमध्ये वैधतापूर्ण जे प्राप्त नामांकन आहेत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयांकडे, ते आपल्याला आणि पीठासीन अधिकाऱ्यांना पाठवतात आणि त्यांना मान्यता देणं हे पीठासीन अधिकाऱ्यांना बंधनकारक असते. सर, काय उद्दिष्ट असतात या नगरसेवकाची किंवा काय कर्तव्य आहे किंवा काय अधिकार आहे यांच्याकडे? जी, जी, जी. जे लोकांमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्या प्रकारचे सगळे अधिकार ह्या स्वीकृत नगरसेवकांना असतात. परंतु ते कोणत्याही जिथं वोटिंग करायचं असते, मतदान करायचं असते एखाद्या विषयावर, त्यांना वोटिंगचे राईट सभागृहात नसतात. ते कोणत्याही समितीचे सभापती होऊ शकत नाहीत. परंतु एखाद्या चर्चेमध्ये त्यांना भाग घेता येतो, त्यावेळेस आपले मत मांडता येतात. आपल्या अनुभवाच्या लाभानं पॉलिसी डिसिजन नगरपालिकेला ते घ्यायला बाध्य करू शकतात. परंतु त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार राहत नाही. म्हणजे एक सल्लागार म्हणून ते तिथे कार्यरत असू शकतात. जी, जी, जी. बरं, जनतेतून नाकारलेले म्हणजे आता जी निवडणूक झाली या निवडणुकीत काही उमेदवार पडलेत, तर ते पडलेल्यांपैकी काही आहेत ज्यांची नावं सध्या सुरू आहेत समजा, तर ती अशी व्यक्ती सुद्धा स्वीकृत नगरसेवक होऊ शकतं का? हो, हो. स्वीकृत नगरसेवकासाठी जे अनुभवाचे जे प्रमाण लागत आहे क्रायटेरिया, तो जो पूर्ण कोणी करत असेल तर तो स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना मान्यता मिळू शकते. आणि हे स्वीकृत नगरसेवक सलग 5ही वर्ष असतात की यांच्यात काही मग कालांतराने बदल होतो? स्वीकृत नगरसेवकाचे नामांकन आणि त्यांना मंजुरी मिळाल्याच्या नंतर ज्या दिवशी नगरपालिकेचा कामकाज संपेल त्या दिवशीपर्यंत ते स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यकर राहतात. त्यांचा कार्यकाळ पूर्ण 5 वर्षाचा असतो. त्यांची नियुक्ती इथे कोण करतं? कोण अधिकारी आहे किंवा नगराध्यक्ष कोणाकडे अधिकार आहेत त्याचे? त्यांना पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष कामकाज बघतात. त्या समितीमध्ये कामकाज चालू असताना वैधतापूर्ण प्राप्त अर्ज हे जिल्हा सहआयुक्त तथा पदनिर्देशिक अधिकारी यांच्या मार्फत ती यादी येते
आणि त्या गटाचे जे गटनेते असतात हम्म. ते माननीय पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांना ते देतात नावं की हे आमचे नावं आहेत आमच्या पक्षातर्फे, यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून मंजुरी द्यावी. आणि नगराध्यक्षांनी ते मंजुरी दिल्याच्या नंतर ते नावं मुख्याधिकाऱ्यांमार्फत आपण कलेक्टर ऑफिसला पाठवतो आणि मुख्याधिकारी ते गॅझेट करतात. मग आज जी होणार आहे जी या नगरसेवकांची नियुक्ती, तर त्यांची काही नावं अशी आहेत की ती अं, वेळेवर डिसाईड ती होतील? कलेक्टर ती एक गोपनीय प्रक्रिया आहे. अच्छा. त्याच्यामध्ये जी नावं आलेली आहेत ही गटनेत्यांमार्फत पीठासीन अधिकाऱ्याला कळवण्यात येतील. एक पत्र मुख्याधिकाऱ्याला आणि नगराध्यक्षांना देखील प्राप्त झालेलं आहे की कोणत्या पक्षाचे किती पद आहेत, परंतु ते अंतिम कुठले होतील हे आपल्याला प्रत्यक्ष सभेदरम्यानच कळेल. त्या नगरसेवकांची नियुक्ती आणि अधिकृत घोषणा आज होईल का? जी जी आज सभा कामकाज संपल्याच्या नंतर आपल्याला त्याचे डिटेल नावं सगळ्यांचे कळतील. ठीक आहे सर, धन्यवाद. थँक्यू.